नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अन्नू रंगोली या चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दोन अशा सुंदर, युनिक आणि आकर्षक अशा रांगोळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ह्यामध्ये मी 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि चांदणी काढून घेतली. खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहे, पहा तुम्ही. हे बघा, त्या पानाच्या साईडने मी अशा एक एक रेषा ओढून घेते. अन्नू रंगोली या चॅनलवर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. तर हे बघा, मी इथे निळ्या रंगाच्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट काढता येतील अशा या रांगोळी आहेत आणि आपल्या चॅनलवर आपण तशाच रांगोळी दाखवत असतो. झटपट काढता येतील आणि सुंदरही दिसतील अशा या नवीन रांगोळी मी रोजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत असते. हे बघा, ही होती आपली आजची रांगोळी. इथे आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत. इथे पण फ्रीहँड रांगोळी काढणार आहे. इथे लाल ठिपका देऊन घेतला आहे. त्यावरती असा आकार दिला आहे. कालच्या भागामध्ये पण मी तुम्हाला यामध्येच रांगोळी दाखवली होती, पण त्यातले आकार वेगळे होते आणि कलर डिझाईन पण वेगळी होती. खूप सुंदर आणि युनिक रांगोळ्या आहेत. त्या कमी जागेमध्ये काढायला खूपच सुंदर आणि युनिक अशा या रांगोळ्या आहेत. आपल्या रांगोळी काढण्यासाठी आपल्याला छोटीशी जागा पाहिजे असते. कॉर्नरमध्ये जागा असली तरी रांगोळी खूपच सुंदर दिसतात अशा टाईपमध्ये, छोट्या छोट्या. आणि छान कलर कॉम्बिनेशन वापरलं का रांगोळी अजून उठून दिसते. हे बघा, मी इथे लाल रांगोळीने ठिपके देऊन घेतलेत. इकडून पिवळ्या रांगोळीने मी अशा 2 रेषा काढल्यात आणि एक ठिपका दिला आहे आणि खालच्या साईडला पण मी एक पिवळ्या रांगोळीने एक ठिपका दिला आहे. अन्नू रंगोळी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील आणि रोजच रांगोळी येत असतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.